सोड ना. आय लव्ह यू टू. आपण आता 1 वर्ष झाले एकत्र राहतोय ना, लग्न न करता. हो ना, कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेचं. तेजा मस्करी काय. आता काय करायचं? आता कोण आला आता? अरे यार थांब 1 मिनिट बघतो मी. कोण आहे यार? अगं हे घरमालक आलाय. आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं. कंटाळा आला यार. आपण लग्न करून टाकू. हे वेडी आहेस का तू? लग्न बिग्न काही नाही, हे चाललंय ते बरोबर आहे. मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे. नाही नको. अगं लिव्हिंगला कोणी देतं का लिव्हिंग कपलला घर असं सहजा? हे बघ काही होणार नाहीये. चिल राहा. तू अभ्यास कर मी बघतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार काका. या काका. तुमच्याकडे जायचंय का यांच्याकडे जायचंय? नाही ती आमच्याकडची स्टाईल आहे बा. आणि तू का जोक मारतो का रे? या काका या. दीदी काकांसाठी पाणी आण. हा आणते दादा. नाही पाणी पिणी काही नको, पण तू काका नको म्हणून. अरे वयात काही फार अंतर नाही आपल्या. 2-4 वर्षाचा असेल बा. तू दादा म्हणत जा. चालेल. अरे का रे दार उघडायला एवढा टाइम का बरं लागला रे? काय एखादी थेरी पाठ करत होते का? नाही थेरीचा अभ्यास झालाय माझा. असं का? मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो. तुम्ही दोघे भाऊ बहीण ना अभ्यासात 1 नंबर आहे बा. जेव्हा बघाव तेव्हा अभ्यासच करत असता तुम्ही. किती गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण. एकदम जीव लावता एकमेकांवर. आता मग कशीच बघितलं ना मी. तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बा. हातावर उचलून घेऊन येत होता ना. आता मगाशी पायऱ्यांवरून मगाशी ना. हे सांगेल. माझा पायच मुरगळा, त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं. असं उचलून घेतलं पाय. किती काळजी आहे. आणि काल पण बघितलं बरं का मी तुला. तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती. मी खिडकीतून बघितलं. सांग ना दादा. आता मी सांगू ना. तुझा टर्न आहे ना आता. माझं काल रात्री ना ते भरवत होती. ते काय झालं होतं काल ना माझ्या हाताला लागलं होतं. मला हातच उचलता येईना. ही भरवत होती म्हणून मला लागलं होतं. जखम तर कुठे दिसत नाही बा. जखम पण पाहिजे का? जखम मुक्का मार लागला असे. मुक्का मार होता. पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड आहे. थँक्यू काका. पण तुम्ही का आलात? नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही? काही काम होतं का अर्जंट? असं तसं महत्वाचं काम होतं बुवा. ते आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे? नाही पैशाचं काही नाही ग. पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल. आर्टिस्ट पण कमावतात पैशाचं नाही. ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बुवा की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय. स्थळ बघायला आलो मी. आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे. तर म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बुवा. मी तयारी करूनच आलेलो आहे. आय लव्ह यू. मॅरी मी. शामराव काय करताय? काय याला काय अर्थ आहे का? काय प्रपोज आहे ना. आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडा आहे मी. एकदम कोडा आहे. अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली आहे म्हणून 40शीचा वाटतो मी. नाही तर 32शीचा आहे मी. नाही हो तसं. नाही म्हणूच नको ना. आता वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं शिक्षण मी पूर्ण करून टाकतो. तो विषयच नाहीये. तुझ्या बाबाच्या 2 गुडघ्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो. अहो तसं काही. तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो. जिवंत होती. नाही ते कार्य नाही. लग्नाचं कार्य मी करतो. नारळ आणि पोरगी सगळा खर्च मी करतो. हे बघा
मी का करू ना तुमच्याशी लग्न? बरोबर आहे, ही का करेल ना तुमच्याशी लग्न, ही नाही करू शकत नाही, तुमच्याशी. नाही. माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे. ओ काय बोलताय तुम्ही शामराव, कळतंय का तुम्हाला? मुळात हिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. का बरं? का म्हणजे काय हे? कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. आवडतो. काही चाटा मारू नको ना रे. वा, मी रोज तिचा पाठलाग करतो. तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम. ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर असते, नाही तर तुझ्यासोबत असते. आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही. तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे. नाही नाही ऐका ना, तुम्ही असं कसं पाठलाग करतो आमचा? हो ना, असं पाठलाग कसं करू शकता तुम्ही आमचा? करावा लागतो. अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण इथे लव्ह मॅरेजचा मामला आहे. नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला. नाही. वाटलेस तू माझा दिवसभर पाठलाग. नको. माझ्या काही पुढे नाही. एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी. नाही, भाजी पण पुरुष विक्रेत्याकडून घेतो मी. ऐका ना, please. जरा 2 मिनिटं ऐका ना माझं. हे बघा, माझ्या ना खूप अपेक्षा आहेत. खूप अपेक्षा आहे तिच्या. अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहे. बसून बोला. काय अपेक्षा? बसा ना, सांगा ना. तिच्या अपेक्षा आहेत अशा की हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचंय ऍक्च्युली. मला वाटलंच होतं. माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोट झाली. ठीक आहे, हो चालतं आता काय. काय वाटलं आता? भारी आहे की नाही आयडिया? हा, खरं वीक छान दिसतोय. आजकाल याच पॅड झालंय. याला विचारा ना तुम्ही. हा theater ना मध्ये बसलेला त्याला विचारा. नाही, त्या सरांना विचारा. ते जास्त अनुभवी आहेत. अरे खरंच. अरे तुला सांगतो, प्रत्येक माणूस कपड्याच्या आत नागो आहे आणि प्याचा टाकलाय. मी काय म्हणतो, हे किती दिवस लपणार ना असं? उद्या समजा 4 चौघात हा तुमचा विग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल. नाही निघणार. तिने फक्त हो म्हणाव. 4 पॅच ठेवीन मी असे. तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटवून टाकीन बुवा. परमनंट एकदम. शपथ, कसले हुशार आहेत रे हे. ह्यात काय हुशार. वीक घातल्यावर चिकणाच दिसतो नाही माणूस. तू गप, काही बोलू नको. थांब जरा, 1 मिनिट थांब. बघा काका, मी आत्ताच बोललो तिच्याशी. आणखीन एक प्रॉब्लेम आहे, आणखीन अपेक्षा तिच्या नाही होऊ शकत. काय म्हणजे आता हे हिला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय. अरे मग बेस्ट आहे ना. माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या 3 विहिरी आणि 4 वाढवंट सोडलेले आहेत. 4 वाढवंट. तुमचे पंजोबा अरब होते? नाही, खानदेशातले होते. काय 23 एकर जमीन, पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे बा एकदम. आणि 3 विहिरी होत्या. 5 वर्षापासून खणत होतो त्याला, पण पाणीच लागत नव्हतं. डोक्याला हात लावून घेतला. जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही. लग्नाचं तर सोडूनच द्या बुवा तुम्ही, काय अर्थच नव्हता. रागाच्या भरात शेवटची एक कुदळ मारली तर डायरेक्ट तेल लागला. पेट्रोल लागलं. पेट्रोल कसं काय लागलं काय माहिती बुवा. आणि दुसरी विहीर होती ना, ती ते कुदळ मारली डायरेक्ट गोडे तेल. काय बोलताय तुम्ही? गोड तेल कसं काय विहिरीत नाही येईल? 2 पुरुष गोडे तेल लागलं. एकावर एवढं. आता देवाची करणी बुवा ती. आणि तिसरी जी इकडे आली तिसरी विहीर जी होती ना, ती ते कुदळ मारली तो डायरेक्ट खोबरेल तेल तरी कसं येईल जमिनीत? आता भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय. माझी खोबरेल तेलाची विहीर आहे स्वतःची. रोज पोहत होतो मी, तरी पण एक बाल पण आला नाही. सांगा म्हणजे केवढी कमाल. नाही पण श्याम, बापरे आता छान दिसतोय. पहिला स्त्री स्पर्श आहे. दुसरा. अरे बापरे, आजपर्यंत अंगावर पाल सुद्धा पडली नाही माझ्या. नाही पडली. अरे बापरे, तू माझ्या आयुष्यात आली ना
तू माझ्या आयुष्यात तर तुला वाढवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन मी. उंट पण आहेत तुमच्याकडे? उंट पण येत ना. गॉड, त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का. असे बैल आहे ना त्या वाढवंटात मला असे- सांगा ना. अरे सांगतो ना रे बैल, तिला तर सांगू दे ना रे. तर ते असे फिरत होते बा, तर मनात धरला माले बोल, अरे तुम्ही बाय ना बैल. त्या ज्या बैल शेतस ना त्यास ना पाय रुती राय ना त्यासले विकी टाक आणि जाई सर ऊंट लई येणार रे तू. तर माले उलट टेन्शन. ऊंट ना बाजार मा गई मी राजस्थान मा तटे 3 दांडगाव ऊंट लिनात त्या लिसून उनु मना दल्ला पा तो वय मना दल्ला खुश जाया रे. तो खुश जाया. अरे हे अरबी बोलताय? अगं अरबी नाही ग, ऐराणी आहे ना ती. खानदेशी भाषा आहे. ओ फॉरेन लँग्वेज बोलताय? खानदे महाराष्ट्रात खानदेश आहे. हेच आमचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात खानदेश आहे हेच लोकांना माहिती नाही. सॉरी ना शामू, पण मला कशी जमणार आहे राणी? या आहिराची राणी हो, आहिराणी अशी जमेल तुला. हे बघा, हे आता खूप होत आहे. हे आयराणी वगैरे काही गरज नाहीये. तुम्ही या प्लीज. अशी कशी गरज नाही दादा. अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत? मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही. मी आधीच तयारी करून आलेलो आहे. तिच्यासाठी आणली रे. ह्या अंगठी पाहिली का? तिच्यातला जो खडा आहे ना, खडा तो खडा नाही आहे, हिरा आहे, हिरा. हा, आणि साधा सुद्धा नाही बरं का तो खडा, मौल्यवान खडा आहे. खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो. साधा नाही तो. काय डिझाईन आहे बघ ना खड्याचं. प्रिया, डिझाईन काय दाखवतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? साल्या तिकडे अरे ए, साल्या. साला कोणाला बोलतो? अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना, मेवण्याला आमच्यात साला म्हणतात बा खानदेशात. तसा साला. डिझाईन आवडली ना तुला? माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं बा. बघू बरं. एंगेजमेंट झाली रे बा. एंगेजमेंट हा झाली ना. आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का. लग्न? आणि हनीमूनला कुठे जायचं? स्वित्झर्लंडला जायचं का? स्वित्झर्लंड? तिथलं ऍटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे म्हणे. प्रिया, अगे ऍटमॉस्फिअर बोलतोय हा. एक मिनिट, मला याची प्रेमाची भाषा कळली आहे. अरे काय प्रिया, अगं तू म्हणशील ना तर मी चांद्रयान बनवून तुला चंद्रावर घेऊन जाईन. शी 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 शी. चंद्राला चंद्र बोलतोय, चंद्राला मला चालेल. असं कसं चालेल? प्रिया, काय चाललंय ग? काय चाललंय? कधीपासून बघतोय? कसा आहे तो? बघ ना जरा त्याच्याकडे. विहिरी आहेत त्याच्याकडे 3-3. अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे. बघ ना तो कसं बोलतोय. अशुद्ध ळला ड बोलतोय तो. ला ड बोलतोय, पण ड वरनं खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी. त्याच्याकडे उंट आहेत, एवढी जमीन आहे. तुझ्याकडे काय? अगं प्रेम आहे माझ्याकडे. असं काय करतेस तू प्रिया? चाटायचंय प्रेम. तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी? तू आहेस का? अगं लग्नाचं काय मध्ये? आपलं ठरलंय ना, लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण. प्रिया, लग्नाचं काय मध्ये? मला लग्न करायचंय आणि तो तयार आहे. अगं पण हे असं नाही तू चाललं. थांब जरा. शामू डी, बोल ना. कधी लग्न करायचं? आत्ता करून टाको. आता कसं लग्न होईल? आता लग्न नाही होणार. एंगेजमेंट आता झाली ना, तसंच लग्न बी मी सगळी तयारी करून आलेलो आहे. काय हार आणलेले आहेत ना मी. काढ बरं, मदत करणार आहे मला. तो मदत करायची असते. मी का करू मदत? अरे साल्याने मदत मी करायची नाही करणार असते. मी करते. हा कर तू कर. अरे वा वा, काय हार आहेत बुवा. हारबीर आणले ते. तू पडजी बरं का. चला. ए काय चाला? मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात. तुम्ही पाय ना पाटड. ओला एका बुक्केत मारून टाकीन ना रे मी. मेवना म्हणून पाहुण्यासारखा वागवतो तर मस्ती आली कर. देऊ कर एक खुंबा. तिला काही प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? गोच्चप कन्यादान करून टाक बहिणीच्या. चल. हे बघा, ही माझी बहीण नाहीये. बहीण नाही आहे मग कोण आहे? गर्लफ्रेंड आहे ती माझी. हो, आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे. कळलं ना? आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप. काय लावलंय कधीपासून? लग्न. देते अंगठी इकडे. देते अंगठी. ही बघा, ही अंगठी ही मी हिला घातली. कळलं ना? झाली आमची एंगेजमेंट पण झाली. तुम्हाला आणखीन बघायचंय? हा घ्या हार. हा हार मी हिला घातलं.
तू पण घाल मला हार. झालं, आमचं लग्न पण झालं. आता शामू कसा आला लाईनीवर? म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे पुढे टाकलतोय ते. बिचारी पोरगी रडत होते. दलिंदर मी म्हटलं एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो. चढला की नाही बोल्यावर? अरे माझ्याकडे बघून तुला वाटतं का माझ्या 3 तेलाच्या विहिरी असतील म्हणून? 1 लिटर तेलात 4 जणांचा संसार चालतो. हा वीक आहे ना समीर चौगुल्याकडून घेतलेला आहे. हे बघा पण मला हे बिलकुल पटलेलं नाही. हे लग्न वगैरे मला मान्य नाही. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय व्यवस्थित. काय रे तुम्ही आजकालचे पोरं, जबाबदारी घ्यायचीच नाही तुम्हाला? कमिटमेंटच नाही का काही? लिव्हिंग मध्ये राहायचे म्हणे, मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे? सोडून द्यायचं ना मग, दुसरी पकडायची लिव्हिंग साठी. अरे मला लग्नाचा अनुभव आहे. मी लग्न करून लिव्हिंग मध्ये राहतोय. म्हणजे ती माझं ऐकत नाही, मी तिचं ऐकत नाही. अरे तुम्ही माझं ऐका. आता लग्न झालंच आहे. तू म्युझिक वाजव रे भाऊ. मी तुमचे एकदम रोमांचिक फोटो काढतो. रोमांचिक बहुत बढ़िया. तुम्हा तिघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा खानदेशी तडका असलेला परफॉर्मन्स कसा वाटलाय. श्याम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एवढी बॅटिंग केली आज, एवढ्या सिक्सरवर सिक्सर मारल्यात. तुमचा हेलही एवढा सुंदर होता आणि छोट्या छोट्या जागा एवढ्या सुंदर घेतल्या. हे तेजस प्रियदर्शिनीचे परफॉर्मन्सेस पाहिलेच आहेत. त्यांच्यात तर नेहमीसारखीच आजही खूप सुंदर त्याने दोघांनीही केलं. पण श्याम तुमच्यामुळे आजच्या स्किटला खूप मजा आली. स्किट अप्रतिम. हा मेसेज जो काही दिला आहे, प्रेमाची एवढी ओढ असते पण कुठेतरी ते नातं पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटत असतं. तर आज या तुमच्या स्किटमधनं हा मेसेजही पूर्णपणे पोचला आहे. आणि मला त्यात सर्वात आवडलं की लग्न होऊनही आम्ही तसेच आहोत. फार सुंदर, फार सुंदर. घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या. खूप छान, खूप छान, मस्त, छान, मजा. फॅन झाले मी तुमची. 11.5 गुण. मकरंद दादा. श्याम भाऊ तू भलताच दणका करे टाकेल शे. मी आहिराणी खूप काळाने तुझ्या तोंडून ऐकली आणि मला फार बरं वाटलं रे. क्या बात है. आणि काय तू टायमिंग आणि अफलातून काम केलंस आज. वा वा वा, बहुत बढिया. मी ते नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ऐन परीक्षेला पोरगच गडबडतं अशी त्याची अवस्था पाहून एक तर त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि तू इतक्या चपकलपणे बसलास त्यामध्ये. क्या बात है. म्हणजे मी ह्याच्यावर फार न बोलता डायरेक्ट मार्कच देतो. मला ते आवडेल. पण मला ह्याच्याही पुढे द्यायचे आहेत मार्क, म्हणून मी थोडंसं वेगळं काही करू इच्छितो. क्या बात है. बोनस. आणि माझंही समाधान झालेलं नाही एवढे मार्क्स देऊन, म्हणून या हंगामातले सर्वाधिक गुण तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक 11.5 गुण तर मिळालेच, शिवाय डबल धमाका आणि बोनस देखील मिळालाय. क्या बात है. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स.